मुलगी आहे संतोष देशमुख यांची. ताई, तू विनवणी पायाने यामध्ये सहभागी झाली आहे. काय नेमक्या मागण्या? आम्ही न्याय मागतोय आणि जे आज तुम्ही म्हणताय आम्ही चप्पल नाही घातली, सर्वांनी एक विचार केला पाहिजे. माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे, त्यांना तर किती वेदना झाल्या असतील. आज आम्ही फक्त अनवाणी पायाने चालतोय आणि न्याय मागतोय. तर आमची एकच भूमिका आहे की आम्ही न्याय मागतोय, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. तुमची जी मागणी होती की मुक्का लागला पाहिजे ती झाली, आणि त्यानंतर आता जे काही धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद मिळू नये अशी मागणी होती. आता पालकमंत्री पद हे अजित पवारांनी मिळालंय, तर बीडची जी काही गुन्हेगारी ती कमी होईल असं वाटतं? म्हणजे असं वाटतंय की आमचा विश्वास तो सर्वांवर आहे आणि हे पालकमंत्री म्हणजे जे कुटुंब असतं, तर जिल्हा म्हणजे तो त्यांचं कुटुंब असतं आणि कुटुंबाला न्याय मिळवून देणं हे त्यांची प्रक्रिया आहे आणि त्यांनी ती लवकरात लवकर करून आम्हाला न्याय हा मिळवून दिला पाहिजे. सध्याची काही प्रक्रिया करते का सरकार, कारवाई करते त्यावरती तू समाधानी आहेस का? माहिती देत आहे का तुम्हाला सरकार? माहिती मिळते आणि समाधान म्हणजे ज्यावेळेस आम्हाला न्याय मिळेल तिथं कुठेतरी आम्हाला तिळभर समाधान मिळणार आहे. पण